देखील उद्या खेळताना आपण पाहू. ज्यांनी आज पारितोषिकांची खैरात केली आहे उद्या त्यांच्यावरती पारितोषिकाचा वैताग होईल. आमच्या मंगेश मामा तळेकर साहेबांनी आजच सांगितलं प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक उद्याच्या रात्रीमध्ये देण्यात येईल. म्हणजे खऱ्या अर्थानं मंगेश मामाचं देखील कौतुक करूया. उद्याचा विचार त्यांनी आजच केला आहे आणि त्यांचं सुंदर कार्य नेहमी होत असतं. मी जेव्हा जेव्हा या मैदानावरती येतो कोणतीही स्पर्धा असतो मंगेश मामा तळेकर यांच्याकडनं पारितोषिकांचा वर्षाव केला जातो. काटरंग संघाने आता क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय सर. इथे मात्र आता मोरवे संघाला फलंदाजी करावी लागणार. पुन्हा एकदा जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहू शकतो. एकीकडे वजनदार काटरंग संघ आहे ज्यांचं खालापूर तालुक्यामध्ये वजन आहे. पुनीत चौधरी यांचं देखील आपण स्वागत करूया. युवा उद्योजक आहेत, फ्रासोल कंपनीमध्ये कार्यरत देखील आहेत आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी ते इथे आलेत. आदरणीय प्रवीणभाई खेरडकर साहेबांकडून पुन्हा एकदा मला पारितोषिक आले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांना देखील मी विनंती केली आपण व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि मला आवडेल हे पारितोषिक त्यांच्या शुभ हस्ते घेताना. मी भाईंना विनंती करतो आपण यावं. प्रथमेश आणि धीरज ही जोडी मैदानामध्ये आली आहे. जीवन 11 मोरबे संघाच्या हॅलो विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 आलेल्या सर्व खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सुधागड तालुक्यातील आजी माजी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सदस्य आणि सर्व ग्रामस्थांचं विलासदादा युवा प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. निश्चित तर स्वागत सकल जनांचं आपण करतोय. महाराष्ट्राची आपल्या भारताची संस्कृती आहे. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं आपण या व्यासपीठावरती स्वागत होताना पाहतोय. खेळाडू मित्रांचं स्वागत होताना आपण या व्यासपीठावरती पाहतोय. कारण की हा सोहळा अतिशय आनंदाचा आहे. प्रत्येकाला हवा असा हा सोहळा आहे. दुसरी रात्र आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025. स्वतः विलासदादा या स्पर्धेमध्ये सगळ्यांची काळजी घेतात ही जमेची बाजू आहे. मी बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा पाहिल्यात. मावळमध्ये प्रवास केलाय, कर्जत तालुक्यात गेलोय, पनवेलमध्ये देखील गेलोय आणि सुधागडमध्ये नेहमी मला इथे खऱ्या अर्थाने एक वेगळा आनंद मिळतो येताना. आणि या विभागामध्ये आल्यानंतर मी आयोजकांच्या भूमिकेमध्ये विलासदादांना पाहतोय जे पहिल्या रात्रीपासून आणि आजची ही दुसरी रात्र आहे या व्यासपीठावरती प्रत्येकाची काळजी घेताना आतापर्यंत या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करतोय आणि वळतोय मॅचकडे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलाय पुनीत जांगीड. जबरदस्त हा गोलंदाज. पंचांचा ग्रीन सिग्नल. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार आणि स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज धीरज ज्यांना मगाशी खऱ्या अर्थानं धीर दिला टीम मोरबे संघाला. गेम इज ऑन. उलटा चेंडू घुटना टेक तमाशा देख. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. हाणा म्हणता चेंडू फरार. धावा मिळतील 4. जब रन मिलेंगे 4 तो मत करना विचार. जब बेड़ा होगा पार. ठोक डीजे. ₹1,00,000 पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी, दुसऱ्या क्रमांकासाठी रोख 50,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 30,000 आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 30,000 रुपयाचं रोख पारितोषिक. चमचमदार ट्रॉफी आपण बघतोय. प्रत्येकाच्या मनात घर करणाऱ्या ट्रॉफी आपण बघतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल अतिशय देखडी आणि क्वालिटीदार आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती 400च्या स्ट्राईक रेटनं मात्र खेळ सुरू केलाय. अक्को टप्प्याचा चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा काव कॉर्नरच्या दिशेने मारला जातोय. इथून मात्र 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती सरसावला. त्यानं या चेंडूला अडवलं. आता थोडंसं वातावरणामध्ये बदल झालाय. गारवा जाणवतोय आणि आउटफील्ड स्लो झाली आहे.
या वातावरणामध्ये इथून मात्र चेंडू आता सहज ट्रॅव्हल होणार नाही. 2 धावांनी स्कोअर कार्डवरती नोंद केली जाते ती 6 या धावसंख्येची. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा लागल्यात स्कोअर कार्डवरती. पुनीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, पंचांच्या डाव्या बाजूने तयार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र हा प्रयत्न देखील थांबवण्यात येतोय. गोलंदाजानं निर्धाव चेंडू फेकलाय. यष्टिरक्षकानं त्याला चांगली साथ दिली आहे. पुनीत जांगीडचा हे षटक आता काटरंग संघाला स्थिर करतंय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचे होती. धीरज मात्र थोडासा संभ्रमात पडलाय, पण या धीरजला जास्त वेळ शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजाला यश येतंय का हे देखील पाहिलं जाईल. शांत पद्धतीनं क्रिकेटचा आनंद घेणारा या सुधागड तालुक्यातील प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. रिव्हर्सिपचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्ररक्षकाने या चेंडूला 30 यार्ड सर्कल मध्ये अडवलंय. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागल्यात त्या आता 7 चांगली देतय गोलंदाज आपल्या खेळाडूंची. खेळाडू आपल्या गोलंदाजाची ती 7 मात्र दोन्ही फलंदाज एकमेकांची देताना 1 धाव पूर्ण करतायत. मोरवे संघाचे आता पाठीराखे वाढलेत. मागच्या मॅच नंतर आता जबरदस्त खेळ करण्यासाठी ते सज्ज देखील झालेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आपण बघतोय स्पोर्ट्स शूज देण्यात येणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. दिलीप दादा पालवे साहेब असतील, त्याचबरोबर महादेवजी पालवे असतील आणि चंद्रकांतजी दळवी असतील यांच्या माध्यमातून ही पारितोषिक आपल्याला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये स्पोर्ट्स शूजच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चांगला चेंडू टाकला गेला पुनीतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची संधी होती, क्षेत्ररक्षक थांबला आणि असं म्हणतात क्रिकेटमध्ये थांबला तो संपला. पण 1 धाव नक्की नोंद केली जाते. पहिला षटक इथे पूर्ण होतं आणि बिनबाद स्कोअर कार्डवरती धावा लागला त्या टीम मोरवे संघाच्या 8. आता येणाऱ्या गोलंदाजाची खऱ्या अर्थानं वाट लावावी लागेल, कारण या शेवटचे उरलेत 18 चेंडू. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जोरदार हाणामारी होणार का? मोरवे संघाचे गोलंदाजी आपण पाहिली भेदक आहे, पण इथे काटरंग संघाचा विचार केला तर काटरंग संघाचे फलंदाज देखील निडर छातीनं मोठे फटके मारणारे आहेत. राजेशजी देशमुख यांचं मी नक्कीच कौतुक करेल. उद्योजक आहेत आणि उद्योग जनतामध्ये आता त्यांचं नाव देखील आवर्जून घेतलं जात आहे. उद्योग छोटा असो की मोठा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय का तुमचं साम्राज्य तुम्ही स्थापन करा आणि त्या साम्राज्यामध्ये तुमचा आदर सन्मान, तुमचं केलेलं कार्य हे स्थिर ठेवा आणि त्यानं तुमचं खऱ्या अर्थानं नाव मोठं होणार आहे. इथे मात्र नेक्स्ट बॉलर येतोय गोलंदाजी मार्क वरती, ऋषभ भुजबळ, मॅन फ्रॉम काटरंग, मागच्या मॅचचा हिरो. प्रथमेश स्ट्राइक एंड वरती असेल, धीरज नॉन स्ट्राइक एंड वरती. पंचांचा इथे इशारा नक्कीच आलाय आणि इथून सांगितलं गेलं चेंडू मात्र निर्धाव आहे. ऋषभ भुजबळला सुरुवात पुन्हा एकदा सुरेख केली आहे. पुनीतच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र तो गोलंदाजी मार्क वरती आलाय. पंचांच्या आता डाव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. उंच गुरा हा गोलंदाज, खांद्याचा पुरेपूर वापर करताना वेग मात्र या चेंडूवरती आपण बघतोय. भन्नाट वेगानं चेंडू फेकण्याचा विक्रम तो करतोय. लागोपाठचे 2 चेंडू शिंदे सर आतापर्यंत त्यांना निर्धाव फेकले आणि यष्टिरक्षकाने देखील त्याला चांगली साथ दिली. सचिनभाई सागळे आदिवासी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत आपण इथे करतोय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. लोंगांमध्ये क्षेत्ररक्षकाने मात्र अचूक टप्प्यावरती या चेंडूला
फेकलं आणि इथून मात्र रनआउटची विकेट. बडी मछली जाल में, ठोक डीजे. गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलं. ऋषभनं मात्र या चेंडूला जस्टान पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि रनआउटच्या माध्यमातून पहिला गडी बाद होतोय. धीरज 9 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात आणि 9 धावांवरती पहिला धक्का दिला गेला. नेक्स्ट बॅटर धीरज राणे बाद झाल्यानंतर आता समीर राणे मैदानामध्ये. नेक्स्ट चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. रनआउटची विकेट ऋषभ भुजबळच्या या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. आता चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तो सज्ज झालाय. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुजित पिल्लेनं या चेंडूला सोडलंय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. एक एक धाव खूप महत्वाची आहे. मोरबे संघाची गोलंदाजी भेदक आहे आणि त्याच्यावरती जर अंकुश लावायचा असेल तर इथून धावा वाचवावे लागतील. चांगल्या पद्धतीने रनिंग पाहायला मिळाली. एक या धावसंख्येनं 10 आकडा पूर्ण होतोय. दुहेरी अंकामध्ये कन्वर्ट करताना टीम मोरबे संघाचे खेळाडू. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आता टिपलाय झेल आणि संपलाय. समीर राणेचा खेळ. अर्थातच डकचा शिकार ठरलाय समीर आणि संधी मात्र डीजेला. 1 धावांवरती मात्र परतीचा प्रवास करतोय तो डीजे. मागे याच्या मनगडामध्ये देखील ताकद आहे. चौक प्रीमियर लीग त्यानं गाजवलेली आहे. आता आपल्या गावाच्या नावाचा इतिहास त्याला रचायचा आहे. काटरंग संघाच्या गोलंदाजावरती हवी व्हावं लागेल कारण काटरंग संघाचा गोलंदाज आता खऱ्या अर्थानं फलंदाजावरती हवी होते. आणखीन एक जबरदस्त चेंडू ऋषभचा पाहायला मिळतोय. इथून मात्र धाव संख्येवरती हँडब्रेक खेचला गेला. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकामध्ये धावा लागल्यात त्या टोटल 10. गडी बाद झालेत ते मोरबे संघाचे 2. मोरबे संघाने जर ही मॅच जिंकली तर संदेशभाई राणे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. संदेशभाई राणे साहेबांचं मी नक्कीच या सोहळ्यामध्ये स्वागत करतो. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीनं 10 धावा आल्यात. माझे साथी गुणलेखक प्रशांतजी कदम मला सांगतायत की मॅच कदाचित लो स्कोरिंग होईल आणि प्रशांत कदम या आयोजकातील एक मोठा हिस्सा देखील आहेत. त्यांचं मी नक्कीच कौतुक करतो. जिथे कमी त्यांना या कदम साहेबांनी देखील हमी घेतलेली आहे. स्पर्धा कशी सुंदर होईल याचं पूर्ण वेध लागलाय पूर्ण या परिसरातील मान्यवरांना, खेळाडू मित्रांना आणि त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत करताना मैदानामध्ये वळतोय. नेक्स्ट बॉलर हर्षल पेंडारी उर्फ बंटी. हर्षल या नावानं बरंच कमी प्रचलित असलेला पण बंटी या नावानं फेमस महाराष्ट्रामधला हा खेळाडू, व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते. क्रिकेटच्या पटलावरती खालापूर तालुक्यामध्ये यानं पहिली दुबईची वारी केली होती. स्पिन गोलंदाजी करण्यामध्ये माहिरत हासिल केलेला हा खेळाडू. लेदर क्रिकेटचा देखील अनुभव आहे. इथे फंबल पाहायला मिळाला. नकन मात्र या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला पण हा चेंडू अडवता इथून मात्र सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ.
2 धावांच्या मदतीनं टोटल 12 धावांची नोंद. प्रथमेश न मारलेल्या हा फटका होता. इथे पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड क्रिकेट. मिनी हेलिकॉप्टर उडवलं गेलं आणि हे लँड होतोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. हर्षल पेंढारीवरती, बंटी पेंढारीवरती आता आक्रमण सुरू आहे. आणखीन एक आडव्या बॅटनं लेग साईडच्या दिशेने आता चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. प्रयत्न चांगले चालू आहेत. इथून मात्र मिळते एक सिंगल. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागल्या त्या आता 17. 17 आकडा स्कोर कार्ड वरती लागलाय. खतरा कोणाच्या वाटेला येणार? एबी डिलवरची आठवण करून देणारा फलंदाज हवी होणार की गोलंदाज पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपली छाप सोडणार? स्पिन गोलंदाजी चालू आहे. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, मिश्रित गोलंदाजी करतोय गोलंदाज हर्षल पेंढारी. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न झालाय. इथून मात्र आपण बघतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण राखलंय. 1 या धावसंख्येनं वाढ. सिंगल डबलला देखील महत्व देताना मोरबे संघाचे खेळाडू आपण बघतोय. टोटल धावा लागल्यात त्या आता 18. युवकांच्या गळ्यातला ताईत म्हणून आपण विराट कोहलीकडे बघतो आणि त्याच्या जर्सीवरती सातत्यानं 18 आकडा आपण पाहिलाय. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. रवी बोडेकर या काटरंग संघाचा मोठा चाहता आहे. चांगला चेंडू, जोरदार अपील मैदानामध्ये होते पंचांवरती. यावेळेस जोरदार पद्धतीने अपील करण्यात पंचांनी बोट उंचावलं. LBW च्या माध्यमातून आता फलंदाज परतीचा प्रवास करेल. संधी असेल डीजे ऑपरेटर कडे. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर जर्सी क्रमांक 66 शुभम निकाळजे, ज्याला आता टीमची काळजी घ्यावी लागणार. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली हर्षल उर्फ बंटीनं. आता शेवटचं षटक, तोडफोड मार धाडवलं षटक. टीम मीटिंग नकोय ही विनंती केली जाईल आपल्याला. वेळेचं बंधन आहे. आज लवकरात लवकर सामने पूर्ण होतील अशी आपण अपेक्षा करतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय 5व्या क्रमांकावरती शुभम. हॅलो, आदरणीय संतोषजी राणे, त्याचबरोबर सन्माननीय धनाजी काठावले आणि या दोन्ही पाहुण्यांकडून आपण बघतोय मोरबे संघ जर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि त्याचबरोबर संदेशजी
राणे यांच्याकडे देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. संतोषजी राणे, धनाजी काठवले या सगळ्या मान्यवरांकडनं हे पारितोषिक आहे मोरबे संघ जिंकल्यानंतर. पण इथे गोलंदाजी मार्कवरती आलाय. चौथ्या षटकासाठी गोलंदाज आर्यन माबदी, यंग टायलंड आहे आणि त्याला मात्र काटरंग संघाने आता गोलंदाजी मार्कवरती संधी दिली आहे. सातत्यानं चर्चेत राहिलेला खेळाडू आता पहिला चेंडू मात्र 1 धाव खर्च करतोय. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे, कारण पिक्चर अजून बाकी आहे. या पिक्चर मधले खलनायक नायक कोण आहे ते मात्र नेक्स्ट सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे मात्र आता अजूनही 5 चेंडूवरती जोरदार हाणामारी करावी लागणार टीम मोरबे संघाला. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर कदाचित हा चेंडू पंच पनिशमेंट देताना वाईट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. इथे तडाखा लावण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क प्रॉपर पाहायला मिळत नाही. पण ऋषभ भुजबळचं मी नक्की कौतुक करेल. सीमा रेषे जवळनं तो 38 सर्कल मध्ये धावत पळत आला. त्यांना प्रयत्न चांगला केला. झेल नक्की सुटलाय. पण त्यानंतर 2 धावा देखील स्कोर कार्ड वरती वाढल्या गेल्या. 22 आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण होतोय. मोरबे गावामध्ये आता आपण बघतोय या मॅचला पाहिलं जातंय. सगळे ग्रामस्थ मोरबे टीमची मॅच बघतायत. सगळ्यांचं आपण विलासदादा युवा प्रतिष्ठान या ट्रॉफीमध्ये हार्दिक असं स्वागत करूया विलासदादांच्या माध्यमातून. आणखीन एक जबरदस्त चेंडू. पुन्हा भन्नाट वेग. सातत्य राखलं गेलं काटरंग संघाच्या माध्यमातून. पुन्हा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस देखील ऋषभ भुजबळ चेंडू खाली आणि जसा लोण्याचा गोळा हातात विसावतो तसा हा कॅच सुटला गेलाय. हाताचा पिसारा फुलवला पण त्याच्यामध्ये हा चेंडू मात्र अडकला नाही. इथून मात्र पुन्हा 2 धावांचं अंतर कापलं जात आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 24. 24 धावा स्कोर कार्ड वरती. अजून या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडूला अडवलं होतं. इथे मात्र रनआउटची विकेट जाईल. संधी देऊया डीजेला. लढत मैदानामध्ये चालू आहे. मोरबे विपक्ष काटरंग. 25 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. महत्वाचे 4 मोहरे मात्र गारद केले गेले. 6व्या क्रमांकावरती सनीला आपण बघतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती. स्ट्राइक एंड वरती फलंदाज शुभम. हा पुलटॉस चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शुभमचा आज नशीब आहे. शुभमच्या नशिबाला आज 7 मिळतीये. झेल त्याचा सुटला गेला. 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती नोंद केली जाईल. एका धाव्याच्या माध्यमातून टोटल 26 धावांची नोंद. आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. 24 चेंडू 27 धावा. कोणी अनुमान लावतोय 3 षटकामध्ये संपेल, कोणी अनुमान लावतोय 2 षटकामध्ये संपेल. पण मोरबे संघाचे गोलंदाज देखील घातक आहेत, तर त्यांनी मगाशी 30 धावा देखील वाचवल्या. ठोक डीजे.
कर्णधाराला विनंती आहे, आपण यानंतरच्या मॅच साठी तयार राहायचं आहे. या मॅच मध्ये विजयासाठी गरज आहे जीवन 11 मोरबे संघाच्या विरोधात काटरंग संघाला 24 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची 24 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी आता लगेच मैदानामध्ये पाठवा. दर्गे ब्रदर्स कॅम्पा कोलाचे डिस्ट्रीब्युटर आहेत या एरियामधले. आदित्य दर्गे, अजिंक्य दर्गे लेदर क्रिकेटमध्ये माहिरत हासिल केलेले खेळाडू आहेत. अनिल कोळी रफ्तार की नेहमी बोली बोलतात कारण की चांगले समालोचक आणि चांगले खेळाडू आहेत. उद्याच्या दिवसासाठी उद्याच्या रात्रीसाठी त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. प्रवीणजी शिंदे यांना देखील उद्याच्या रात्रीसाठी मी भरघोस अशा शुभेच्छा देईल. उद्या या विभागातील रती महारथी या मैदानावरती खेळताना पाहायला मिळते आणि उद्या खऱ्या अर्थाने या मैदानावरती गर्दी 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 आणि गर्दी पाहायला मिळेल. कारण खरे या सुधागड तालुक्यामध्ये गर्दी आहेत क्रिकेटचे. हर्षल पेंडारी उर्फ बंटी आणि त्याच्या बरोबर अजिंक्य दर्गे दोन्ही धडाकेबाज फलंदाज आता मैदानामध्ये गेलेत. प्रत्येकाचा अनुमान इथे आता पाहिला आपण पहिल्या इनिंग मध्ये. आता या इनिंग मध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय काटरंग संघाचं भवितव्य या दोन खेळाडूंच्या खेळावरती अवलंबून आहे. संतोषदादा राणे आणि धनाजी काठवले साहेबांकडे मोरबे संघाने ही मॅच जिंकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आणि संधी त्यांच्याकडे आहे. गोलंदाज देखील त्यात ताकदीचे आहेत आणि या वातावरणामध्ये या धावा वाचू गेल्या जाऊ शकतात. शक्यही अशक्य करतील स्वामी आपण नक्कीच म्हणतो. स्वामींचा धावा आता करावा लागणार. अजिंक्य स्ट्राइक एंडवरती नॉन स्ट्राइक एंडवरती हर्षल पेंडारी आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सनी. ये 2.5 किलो का हाथ है लेकिन इसे उठाना नहीं, इससे बॉल फेंकना है. राजूभाई शिंदे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांची देखील नजर या मॅच कडे. गोलंदाज सनी तयार. रिव्हर्सिपचा मादक फटका आता हवेमध्ये. चेंडूला लांबी कमी उंची जास्त. झेल सुटला गेला, कॅच सुटला गेला. अजिंक्य दर्गेला दिलं जातंय जीवदान. अजिंक्य दर्गे या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करताना आता या चेंडूवरती सिंगल घेतोय. 1 या धावसंख्येनं वाढ. आता 23 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. 23 चेंडू 26 धावा. इथे फक्त खऱ्या अर्थानं नीड बघ भावा विलास दादांचीच हवा. विलास दादा प्रतिष्ठान चषक 2025 चा प्रवास. विलास दादांची झलक सबसे अलग मी तर म्हणेल कारण ही स्पर्धा अतिशय सुंदर आहे आणि आता 7 समुद्रा पलीकडे देखील पोहोचली. दुबईवरनं मगाशी मला फोन कॉल आला होता. हे आयोजन असे सुंदर आहे. योगेशभाई नेमाने वाट बघतात त्यांनी दिलेल्या सायकलवरती कोण बसणार. कालच्या रात्रीमध्ये परळी बीसीसी परळी बी संघ मात्र टॉप 4 मध्ये पाहायला मिळतोय आणि आजची रात्र कोणाची. इथे मात्र फायनल लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने 30 यार्ड सर्कल मध्ये या चेंडूला अडवलंय. 1 या धावसंख्येनं वाढ. 1 धाव या स्कोर कार्ड वरती नोंद केली जाईल असं म्हणतात सर. 1 धाव आरोग्याची. 40+ चे खेळाडू उद्या मैदानामध्ये खेळणार. रसायनी परिसरातील खेळाडू असतील त्याचबरोबर सुधागड तालुक्यातले देखील खेळाडू आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. आपल्या फिटनेससाठी सातत्य राखताना त्यांनी क्रिकेटचा खेळ पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये सुरू केलाय आणि त्याच्यामध्ये विलास दादांना देखील आपण उद्या या मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. अखूट टप्प्याचा चेंडू वेगावरती स्वार धावला होता गोलंदाज सनी.
सनीनं मात्र पुन्हा एकदा आपल्या डावाला चांगली सुरुवात केली आहे. प्रमिल शिंदे यांचं नक्कीच आपण सातत्यानं कौतुक करतो आणि सगळ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देखील त्यांच्याकडनं आम्हाला लाभल्यात. त्यांचं देखील मी नक्कीच आभारी राहील. आडव्या बॅटनं खेळला गेला, मिड विकेट, फाईन लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय, टांगा पलटी, घोडे परार, धावा मिळतील 4, ठोक बावा, आलाय चौकार. या पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. चांगला प्रयत्न इथे अजिंक्य दर्गेचा राहिला आणि त्यानं मारलेला चौकार. टोटल धावा लागलात त्या 6. 27 हे टार्गेट आहे, पण 6 धावांची नोंद कसरत करताना स्कोर कार्ड वरती आली आहे. आणि सगळे सन्मान चिन्ह जे आम्हाला लाभलेले आहे ते सन्माननीय गणेशभाई धोरे साहेबांच्या माध्यमातून. आणि इथे रिव्हर्स स्वीपचा स्वीट शीटचा प्रयत्न, आर पार चेंडू फरार. अजिंक्य दर्गेचा बॅक टू बॅक दुसरा, डावाला आकार देणारा हा चौकार. नाव या जेव्हा गाण्यामध्ये आपण ऐकतो ना, मला अतिशय सुंदर आनंद होतो. एवढं सुंदर हे गीत आहे ज्याचे गीतकार आमचे कर्जतचे आपण पाहतोय सुमित जाधव हे आहेत. आणि हे गीत ज्यांनी रचण्याचं काम केले ते या विभागातील परवेश माळी, अर्थातच आमचे बालगुडे साहेब आहेत. आणि यूट्यूबसाठी ज्यांचं बहुमूल्य सहकार्य आले ते राजू शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर महेशजी देशमुख साहेब असतील. यांच्या माध्यमातून श्री साई लाईव्ह या वाहिनीद्वारे आपण बघतोय यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. कोणी कंपनीतनं आनंद घेतात. आता वालगुडे साहेब कामावरती गेलेत आणि तिथून या मॅचला बघतायत. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 10. 27 धावसंख्येचा पाठला होतोय. सर ही मॅच आता पुन्हा एकदा एक आनंद देणारी मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांना आनंद लुटण्याचं काम या मॅच मध्ये आहे. कधी गोलंदाज हवी होतात, कधी फलंदाज चौकाराची भाषा बोलतात, पण अजूनही फलंदाजांनी षटकार मारला नाहीये. ही मात्र जमेची बाजू आहे टीम मोरबे संघासाठी की चांगली गोलंदाजी त्यांची होतीये. या आधीच्या मॅच मध्ये देखील 30 धावा त्यांनी डिपेंड केल्या आणि आता 27 धावा त्यांना डिपेंड करायच्यात. इथे पहिलं षटक समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती बिन बाद टीम काटरंग संघासाठी जमेची बाजू असेल. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 18 चेंडू 17 धावा, 17 धावा 18 चेंडू. आदित्य दर्गे थोडेसे टेन्शन मध्ये आलेत. प्रशांत कवडेला विचार पडलाय आणि पुढील या मॅचचा आनंद घेत आहेत. पुनीत चौधरी, अनिल कोळी सर या मॅचकडे आशाभूत नजरेनं बघतात. उद्या त्यांना या मैदानावरती खेळायचं आहे. या मैदानावरती बराचसा त्यांच्या नावावरती देखील इतिहास आहे. पण हे आयोजन पर्व पहिलं आणि या आयोजनामध्ये या ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं ही एक ट्रॉफी आपल्या टीमच्या नावावरती असावी. एवढी सुंदर ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. संतोष दादा आंग्रे साहेबांचं नक्कीच सातत्यानं कौतुक केलं जाईल. जेव्हा जेव्हा ही ट्रॉफी डोळ्यासमोर येईल तेव्हा तेव्हा संतोष दादा आंग्रे साहेबांचा छबी डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळेल. धीरज राणे गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्पर्धेसाठी आपण बघतो विशेष सहकार्य राहिले ते आमचे संतोषभाई बोडेकर साहेबांचं. त्यांचं देखील आपण कौतुक करते. पॉइंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न झालाय. खडे खडे स्ट्रोक लगावताना मात्र इथे वीरेंद्र सहवागची आठवण करून दिली गेली आणि याच विभागातील ज्याला आपण गरीबो का वीरेंद्र सहवाग असं म्हणतो ते प्रणय राजपूरकरची देखील आठवण झाली आहे. आणि उद्या तो या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आज मात्र त्याच्या व्यवसायात तो बिझी आहे
आणि मिथून सरांचा मला कॉल आला, आज मात्र त्यांनी व्यवसाय खूप जास्त पद्धतीनं कव्हर केलाय. आणि उद्या 40+ चा सामना जरी असला तरी सगळ्या असोसिएशनच्या टीमला विनंती आहे का आपण दिलेल्या वेळेच्या आधी मैदानावरती यायचं आणि पहिल्या सामन्यासाठी ज्या टीम खेळणार आहेत त्यांना 6:45 वाजता या मैदानावरती रिपोर्टिंग करायचे. प्रशांत भाई शिंदे साहेबांकडनं विलास दादांसाठी आणि त्याचबरोबर सुधीर शिंदे यांच्यासाठी पारितोषिक लागलंय 500 रुपयाचं. आणि मंगेश मामा तळेकर साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी चौकारासाठी हे पारितोषिक असेल. पण इथे मात्र आता खऱ्या अर्थानं विकेटच्या शोधात आहे गोलंदाज. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रिवर्स स्वीपचा प्रयत्न, दुधारी तलवार इस बार गेंद गई आर पार, रन मिलेंगे हर्षल पेंडारी उर्फ बंटी को. 4 चौकार. पेंडरच्या कानापर्यंत पोहोचलाय. षटकाराची नाही तर चौकाराची गरज आहे आणि मेरिट नुसार फटके खेळण्यामध्ये हा फलंदाज माहीर आहे. खडे खडे स्ट्रोक लगावण्यासाठी बराच वेळा ओळखला जातो, पण आता स्वीट हिटचे फटके मी पहिल्या मॅच पासून त्याच्या या मैदानावरती बघतोय. गणेशजी ढोरे साहेबांकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे, पण इथे मात्र हर्षल पेंडारीचा फटका बसलाय. बंटीची खऱ्या अर्थानं गोलंदाजानं या चेंडूवरती वाजवली घंटी. ठोक डीजे. गणेशजी झोरे साहेबांकडनं आपण बघतोय उद्याच्या मॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते सन्माननीय विलास दादांसाठी आणि सुधीर शिंदे यांच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. गणेशजी झोरे यांच्याकडे पारितोषिक आहे आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी त्यांच्याकडे आम्हाला लावलेले आहेत. इथे नेक्स्ट बॅटर आलाय मैदानामध्ये ऋषभ भुजबळ, मागच्या मॅचचा हिरो. एक अष्टपैलू खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आहे आणि त्याच्या समोर देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाज धीरज राणे. ऋषभनं आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डगआउट मध्ये लगेच आवाज आलाय. सिंगल डबल चालेल, पण फलंदाजाला चौकार षटकाराची आवड आहे. एकदा क्रिकेटच्या प्रेमात पडला की विषय संपला. आणि उद्या खऱ्या अर्थानं आपण प्रेम पाहणार आहोत विलास दादांचं 40+ माध्यमातून क्रिकेटचं. डान्सी डाऊन क्रिकेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे टिपलाय झेल. संपलाय ऋषभ भुजबळचा देखील खेळ. नेक्स्ट बॅटर आदित्य दर्गे मैदानामध्ये. 6 धावा खर्च करताना 2 महत्वाचे गडी बाद केलेत गोलंदाज धीरज राणेना. म्हणून मगाशी मी या फलंदाजाचा उल्लेख केला होता. एक अष्टपैलू खेळाडू आहे. नेहमी मोरबे संघ जेव्हा जेव्हा संकटात सापडतो तेव्हा तेव्हा हा तारणहाड वरून अपोजिट संघावरती आक्रमण करताना आपण पाहतो. इथे मात्र आता आदित्य दर्गे आणि अजिंक्य दर्गे, दर्गे ब्रदर्स मैदानामध्ये आहेत. दोन्ही लेदर क्रिकेटचे माहिरत हासिल केलेले खेळाडू आहेत, पण आदित्य दर्गेकडे लेदरचा बराचसा अनुभव आहे. जमिनीलगतचे फटके, पुस्तकी फटके, क्रिकेटच्या भाषेमधले बरेचसे अस्त्र शस्त्र त्याच्याकडे आहेत. पण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आता अजिंक्य दर्गे स्ट्राईक एंड वरती. शेवटचे 12 चेंडू 11 धावांची गरज. 12 मे 11. अकल्पे संघ आता वाढ बघतोय.
मोरबे संघ की काटरंग, काटरंग की मोरबे, आजच्या रात्रीची शेवटची लढत आणि या लढतीचा सामना करण्यासाठी अजय भातुसे देखील या मॅच कडे तीक्ष्ण नजरेने पाहताना. फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मोक्याच्या क्षणी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. सर हे दोन फलंदाज असे धावले ना जसे कळपामध्ये हरणं धावतात, अशा पद्धतीने यांनी रनिंग कंप्लीट केली आणि हे लेदर क्रिकेटचा अनुभव घेऊन आलेले खेळाडू आता चांगल्या पद्धतीने सिंगल डबलला महत्व देत आहेत. या 2 धावांच्या मदतीने टोटल 18 धावांची नोंद. धावांची नोंद झाली आहे. रिव्हर्सिपचा प्रयत्न, पुन्हा चेंडू हवेमध्ये, यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे झेल ड्रॉप. हा कॅच नव्हे तर कदाचित मॅच सोडली की काय. पकडा कॅच, जिंका मॅच, असं हे समीकरण. तुम्ही एका मोठ्या फलंदाजाला जीवदान दिलंय. कदाचित जसा भाजलेला कोंबडा आगीला घाबरत नाही तसा हा अजिंक्य दर्गे आता तुमच्या कोणत्याच गोलंदाजाला घाबरणार नाही. स्ट्राइक एंडवरती आदित्य दर्गे. टोटल 19. 27 धावांची गरज. स्कोर कार्ड वरती 19 धावा नोंद केल्या गेल्यात. अजूनही विजयासाठी 8 धावांची गरज. उर्वरित चेंडू मध्ये 10 चेंडू 8 धावांची गरज. 10 गेंदे 8 रनों की जरूरत. एक स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं आणि इथून मात्र मिळते एक सिंगल. एक या धावसंख्येनं वाढ. शेवटचे आता उरले चेंडू 9 आणि करायच्यात 7 धावा. समीकरण जर सर उलटा असताना तर आणखीन मजा आली असती. जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू पाकला मिळाला. शरीराला वेदना देतोय. ऍपिल देखील जोरदार पाकला मिळाली पण ही पंचांनी ऍपिल नकारली. लेग बायच्या माध्यमातून सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 21. शेवटचे आता चेंडू उरलेत 8 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. दर्गे ब्रदर्स वरती जणू काही मोगॅम्बो खुश होतो तसे हे मोरबे संघाचे खेळाडू खुश झालेत की काय. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान दिलंय. मोक्याच्या क्षणी दिलेलं जीवदान आता घातक ठरेल. टोटल एका धावेनं 22 चा आकडा पूर्ण होते. आता शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 7-5 चं समीकरण. देठ चेंडूचा इशारा. आणि इथे फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे. 1 बाउन्स अजिंक्य दर्गेच्या बॅट मधनं आलाय. धावांना आकार देणारा चौकार. चौकार चौकार. सहा चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. इथून 6 चेंडू मध्ये 1 धाव आता काटरंग संघाला पूर्ण करावी लागेल आणि या 6 चेंडू मध्ये आता 1 धाव वाचवायचे ती टीम मोरबे संघाला. काय रणनीती आखली जाईल हे मात्र सांगणं कठीण आहे पण पंचांना विनंती असेल आपण सामन्याला जरा स्पीडअप करा. अजून एक सामना पेंडिंग आहे. आजचा टार्गेट 1:30 वाजताचा होता पण इथून कदाचित आता 2:30 वाजण्याची शक्यता आहे. आदित्य दर्गे स्ट्राइक एंड वरती. 6 चेंडू एका धावेची गरज. एका 2 निर्धाव चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा मोरबे संघाला सिद्ध करू शकतात. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज
प्रज्वल मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. त्याच्या मनगडामध्ये त्याच्या मनामध्ये या एका धावेला वाचवण्याची क्षमता आहे. पण आदित्य दर्गे देखील क्लासिकल खेळाडू आहे, गॅप शोधण्यामध्ये माहीर. जबरदस्त हा चेंडू बॅकबोर्ड वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू एवढा वेगानं टाकला गेला, सरळ विसावला, सरळ विसावला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या पद्धतीने या चेंडूला अडवले आणि इथे रन आउटची विकेट. हा थ्रो अशा पद्धतीने केला जणू काय 3 स्टंप बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेले की काय असा प्रश्न प्रत्येकाला पडला. पण अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट बांधलाय. 4 चेंडू उरलेत आता विजयासाठी, एका धावेची गरज. ठोक डीजे. खऱ्या अर्थानं धावाच करावा लागेल. शेवटचे 4 चेंडू उरलेत आणि 1-2 का 4, 4-2 का 1 करण्यासाठी गेलाय लखन मैदानामध्ये. 4 चेंडू एका धावेची गरज. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आदरणीय विलासदादा पालवे साहेबांकडनं, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. जबरदस्त चेंडू आणि इतके पहिला डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू एका धावेची गरज. पुनीत चौधरी जे हसत होते ते आता डोक्यावरती हात ठेवतायत आणि लागोपाठचे आणखीन 2 चेंडू निर्धाव आले तर विलासदादा पालवे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. सुरेश शेठ चव्हाण साहेबांकडनं देखील 1000 आणि हा देखील चेंडू निर्धाव आलाय. सामना आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. 2 चेंडू विजयासाठी, एका धावेची गरज. पापण्या आता फासफूस 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 करतायत. हृदयाचे ठोके आता वाढले. ठक 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 असे वाजू लागलेत. ज्यांना हृदयाचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी आता कदाचित या चेंडूकडे बघू नका. आणि इथे यष्टिरक्षकांना थोडीशी चूक केली आणि या चुकीला माफी नाही. इथून मात्र ही धाव पूर्ण होतीये आणि एका धाव्याच्या माध्यमातून आता पुन्हा काटरंग संघ मात्र जवळ आला आणि तिसऱ्या पंचांची मागणी. ट्विस्ट वाढलं गेलं, पुन्हा एकदा ट्विस्ट वाढलं गेलं. तिसरे पंच पाहतील नक्की काय घडलं आणि काय बिघडलं. अजूनही दोन्ही संघ मैदानामध्ये आहेत. चांगला चेंडू फेकला गोलंदाजांना. यष्टिरक्षकांना थोडासा लेट प्रवास झाला, पण थेट झालाय की नाही हे मात्र सांगणं कठीण आहे. तिसरे ऑफिशियल सांगतील नक्की काय घडलंय काय बिघडलं. पुन्हा हृदयाचे डोके वाढलेत. इथे धाव कंप्लीट झाली आणि काटरंग संघाने हा सामना जिंकलाय. या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच